काहीच गारा लागल्यात पडायला. गारा तुम्ही पत्रा बघू शकता. मित्रांनो, गारांचा पाऊस चालू आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये झाला आहे असा विषय की कालचा तुम्हाला ब्लॉग बाहेर असेल तुम्हाला कळलं असेल की कालच्या ब्लॉगमध्ये किती मोठा विषय झाला होता. पाऊस आला होता आणि आपलं प्रिंटिंगला जायचं राहिलं होतं. तर आज आपण लवकर उठलोय, नाश्ता पण करून झाला आणि आता डायरेक्टली आपण प्रिंटिंगचं आपलं चालू करणार आहे. म्हणजे काय आहे ते, म्हणजे पावसाचा विषय नको, तुम्हाला तर माहिती आहे आपण आपल्या मित्राकडूनच आणतोय प्रिंटिंगचं सगळं आता आजकाल, कारण आपली मशीन घरून आल्यापासून आपण अजून नीट केलेलं नाही आहे. तर मित्रांनो, हे आपला विषय मशीनीचा तुम्ही बघू शकता. 3 लाख रुपयाची मशीन आहे. तर हे बघा, या मशीनीमध्ये असे हे हेड असतात आणि ह्याच्याच द्वारे खरं तर प्रिंट सगळं केलं जातं. अलीकडे व्हाईट कलरचे हेड आणि पलीकडे कलरचे असतात. सो गाईज, आता आपली प्रिंटिंग चालू केली आहे. आता हा जो लोगो प्रिंट होतो तो कॅम्पाचा लोगो होतो आहे. कॅम्पा तुम्हाला माहीत नसेल तर अंबानी दादांनी चालू केलेलं कोल्ड्रिंकचं ब्रँड आहे. तर त्याची ऑर्डर आपल्याला आलेली आहे. डायरेक्ट अंबानीने आपल्याला ऑर्डर दिली अशातला भाग नाही आहे. माझा एक मित्र आहे, त्यांचं शॉप आहे. त्यांना ऑफिशियली त्यांची पार्टनरशिप नाही म्हणतात त्याला, डीलरशिप मिळाली आहे. त्यामुळं मग त्याने आपल्याला टी शर्ट प्रिंट करायचं काम दिलं आहे. आणि हे जे दिसतंय ना खाली, ते आहे कॉलेजच्या मुलांच्या ऑर्डरचं डिझाईन. पण सोबतच घेतलं आहे आपण करायला. जसं की मित्रांनो मी म्हणलं होतं त्याप्रमाणे बघा, परत पाऊस झालाय चालू. त्यामुळेच आपण आपली कामं सकाळी आपटून घेतली. आपल्याला काहीच आता फरक पडत नाही. आता फक्त आपण पावसाचा आनंद घेणार आहे. Habibi, come to theater. काहीच गारा लागल्यात पडायला. गारा तुम्ही पत्रा बघू शकता. मित्रांनो, गारांचा पाऊस चालू आहे. हे बघा, मित्रांनो आम्ही एन्जॉय करतोय. आहे मांडर वॉटर. बदक जा रहा. तर गाईज लोकांना आपण आपलं परत प्रिंटिंगचं काम चालू केलं आहे. पाऊस बिऊस गेला आहे आता. आता म्हणलं आता आलेलं प्रिंटिंग मारून तर आणलं, तर आता चिटकवायला पाहिजे. मग चिटकवायला चालू केले. हा पहिला शर्ट चिटकवून टाकला. तर अशा प्रकारे आपली म्हणजे प्रिंटिंगचं हीट प्रेसची मशीन आहे आणि आपण असं त्यावरती प्रिंट करत असतो. तर हे आहे सेकंड ऑर्डरमधला टी शर्ट. ह्याचे पण आपल्याकडे अराऊंड 3 ते 4 टी शर्ट आले होते आणि यावरती आपण हे प्रिंट करून दिले. हे इथल्याच सिंहगड कॉलेजमधल्या पोरांचे टी शर्ट होते. तर मग सोबतच आपण हे पण करून टाकलेलं आहे. तर हे टेफ्लॉनची शीट अशी टाकून त्यावरती अशी हीट प्रेस लावून पूर्णपणे मस्तपैकी ते ओके होऊन जातं. म्हणजे काय म्हणायचं, चिटकून जातं टी शर्टला. तर मित्रांनो, आपण अशी प्रिंट मारली आहे. आता कॅम्पासोबत आपण ऑफिशियली डील केली आहे आणि जानकी एंटरप्राइजेससोबत पण आपण ऑफिशियली डील केली आहे. तर फ्रंट पण दाखव रे. हे आहे फ्रंटला हे जानकी एंटरप्राइजचा लोगो आणि कॅम्पा. तर अशा प्रकारे आपण हे डीलिंग केलेलं आहे गाईज. म्हणजे गाईज आपण अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर घेत असतो. तुम्हाला वाटेल आपण एकदम चिल्लरमध्ये काम करतो. चिल्लरमध्ये नाही आपण काम करत, आपण एकदम वाढीव काम करतो. तर चला आपण काय करूया, मस्तपैकी आवरू आणि जिमला जाऊया, कारण कालच्यामुळं आपली जिम राहिलेली आहे. जिमला जाऊ आणि मग वर्कआउट करू. चलो. ही गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायची राहिली, आपण काल आणलेला माठ जो आहे त्याला मी आता भरून ठेवलेला आहे. हा दुसरा दिवस आहे या माठाचा. त्यात पाणी ओतून ठेवलं आहे आपण. म्हणजे ह्या पाण्यातून पिण्याजोगं नाही झालेलं वाटतं, पण तो माणूस म्हणला होता 2 दिवस पाणी भरून ठेवा प्यायचं. मग भरून ठेवलं आहे आपण धुवून त्याला. तर हां, एवढीच अपडेट. बेकार पाऊस पडला बघा. आणि आम्ही एअर पप्पा पडले. पप्पा पडले. जाऊ दे.
पडली पपई पडली मागे पडली बाबा त्या स्टेशन जवळ काय म्हणली काय माहिती काय माहिती अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें ये साला कर क्या रहा है यहाँ पे? चला चला सण्या चल रे झालंय का? तर आत्ता जस्ट मी जिमवरून आलोय. तुम्ही पाहिलं आपण किती वर्कआउट वगैरे केला. मस्तपैकी आपला आर्म्सचा वर्कआउट झालेला आहे. तुम्हाला माझे आर्म्स नाही दिसलेलेच बरे नजर लागेल. तर आता मित्रांनो आता माझी मीटिंग आहे. तेवढी मीटिंग करतो आणि मीटिंग झाली की लगेच आपण काय करणार आहे माहिती आहे का? आपले जे मित्र आहेत व्हेजिटेरियनवाले त्यांच्यासाठी एकदम असे म्हणजे काटावाली एकदम डिश बनवणार आहे. तर विषय कसा आहे तुम्हाला मी मीटिंग झाल्यावर सांगतो. कंटिन्यू बघत राहा. लगेच बनवू आपण तुम्हाला सांगतो काय विषय ते. चला. तर मित्रांनो आजचा आपला डाएट आहे स्पेशली व्हेजिटेरियन मित्रांसाठी. रोजच चिकन करून करून तुम्हाला वाटत असलेलं रोज चिकनचं आणि अंड्याचं काही ना काही ते बनवते. तर आता आपण एक किती आणलं होतं रे? पावशेर पनीर आणलं होतं. 250 ग्रॅम पनीर आणलं होतं. आता हाताने पण खुश करू शकतो पण व्हिडिओसाठी आम्ही चांगल्या प्रकारे प्रोफेशनल टाईप थोडंसं हे खिसून घेतोय पनीर. आता करणार काय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. डाव्यामध्ये आहे बेसन म्हणजे बिहारमध्ये याला सट्टू म्हणतात. तर बेसन आहे मित्रांनो. बेसन हे आम्ही टाकणार आहे आपण मिक्स करणार आहे. मिक्सर में डालो 7 ग्राम चना. हाँ उसका ही है वो पीठ तो मिक्सर वाले का ही है पीठ. तो उसका इसके अंदर डाल के इसके अंदर थोड़ा सा चटनी डाल के इसको बिना तेल का बिना तेल का इसको बनाएंगे हम. घी डालेंगे उसमें. घी नहीं डालेंगे तो भी नहीं चिपकेगा. कि तवा ऐसे गर्म करने का ना कि वो चिपकता नहीं नीचे. अभी ये ग्राइंड हो गया है. अभी करो बंद. त्याला आता मिक्स करून घेतले बघा आपण आणि हे मिक्स करून टाकून दिलं तव्यावरती. तुम्ही तर बघा साईडला हळूहळू ते सुटायला लागले नाही का? म्हणजे हळूहळू ते वरती असं वरती येणार आहे जसं जसं गरम होत तसं. आणि गॅस एकदम कमी याच्यावर ठेवायचा म्हणजे ओके विषय होईल. तर मित्रांनो आपली आता मस्तपैकी डिश बनवून झालेली आहे आणि मी खाऊन पण घेतली आहे. ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं होतं कसं काय टाकलं होतं हे तुम्हाला यूट्यूबला कुठं पण मिळून जाईल. मी काय तुम्हाला सांगत नाही बसणार आहे. पण एक नंबर क्वालिटी झालं. तुम्हाला मी एक प्रो टिप सांगतो की जर तुम्हाला ऑइल नसेल खायचं आणि ऑइल सोडून दुसरं काहीतरी म्हणजे काहीच न टाकायचं नसेल तर तुम्ही एक काम करा. काय करायचं आपला गॅस चालू करायचा त्यावर तवा ठेवायचा. तवा एकदम गरम होऊ द्यायचा आणि एकदम गॅस पूर्णपणे कमी करून टाकायचा आणि त्यावरती तुम्ही मग अंड्याची पोळी करा किंवा तो आता आपण जसा केला तसा तो बेसनाचा काय म्हणतात त्याला बेसन आणि पनीर मिक्स करून त्याचं काहीतरी बनवा. काहीच विषय नाही काही अजिबात चिपकणार नाही. एकदम कमी लोवर ठेवायचं लोवर हीटवरती आणि पूर्णपणे त्याला होऊ द्यायचं. करपत अजिबात नाही पण एकदम मस्त लागतं. एकदम भारी वाटलं. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. कसा वाटलं ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होणार तुम्हाला थोडं सांगतो मी ॲड देतो. आपण जे आज टी शर्ट प्रिंट केले होते ना ते उद्या आपण पार्सल करण्यासाठी म्हणजे ते पुढे कुरिअर करण्यासाठी आपण जाणार आहे स्पीड पोस्ट त्या ह्याच्यामध्ये. तर आणि बाकी अजून एक आहे एक विषय पण तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल. एकदम डेंजर विषय येतो. तर गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.